नमस्कार मित्रांनो, तुमचे सर्वांचं स्वागत आपल्या लाडक्या चॅनलवरती. आणि आज आपण चाललोय शिमग्यानिमित्त गावी, म्हणजे कोकणात चाललोय. कोकणातलं शिमगा म्हणजे खूप नावाजलेला सण आहे आपला. तर दरवर्षी आपण गणपतीला जातो, शिमग्याला जातो आणि मध्ये पण जातो असं आपण. तर गणपतीनंतर हा पहिला ब्लॉग असेल आपला. 7 ते 8 महिने झाले असे आपण ब्लॉग पूर्णपणे बंद केलेले, कारण की आपण मध्यंतरी लग्न झालं, लग्नानंतर खूप कामात होतो. तुम्ही मध्यंतरी बघितली पाहिजे, मी व्हिडिओ टाकलेली, रील्स टाकली होती थोडी लग्नाची. तर आता चाललोय आपण, माझ्या वाईफ असेल, माझे आई वडील असतील, पूर्ण फॅमिली घेऊन चाललोय शिमग्याला. आता गाडी काढायला आलेलो, आता खाली जाऊया, सगळ्या फॅमिलीला घेऊया आणि शिमग्याला जायच्या पुढच्या रस्त्याला जाऊया. चला मग थोड्यात भेटूया. आता आपण निघालेलो एकदा गावी जायला, परत एकदा म्हणजे मगाशीच निघालो होतो, पण आता फॅमिलीला घेऊन परत गाडीत बसले होते सगळेजण. मम्मी बसले, बाकी पप्पा बसलेत आणि माझी वाईफ. आपण पहिल्यांदाच चाललोय गावी, चाललोय. फर्स्ट टाइम गेलो होतो तिला घेऊन, आता आपण सेकंड टाइम गावी चाललोय शिमग्यानिमित्त. चला आता आपण ठाण्यावरून निघतोय. आता वाजलेले आहेत 9:30, मग 35 मिनटं झालेली आहेत. बघूया आता किती वाजता पोहोचू. आरामात जायचंय, थोड्यात भेटूयाच. गणपती बाप्पा मोरया. आपला शिमग्याचा प्रवास चालू झालेला आहे. जस्ट आपण त्याचा राबोडीतून निघालेलो आहे. 308 किलोमीटर टोटल राबोडीपासून ते कोकण, म्हणजे आपलं संगमेश्वरमध्ये शिंगरपूर नावाचं आपलं गाव आहे. भरपूर दिवसांनी ब्लॉग काढते, तर थोडेफार हात पण कापतायत आणि आपल्या गणपती बाप्पांना मस्तपैकी चाफ्याची कंठी आणलेले. चला माझा निघूया. हा आपल्या एरियातला साकेतचा नवीन ब्रिज आहे. हा ब्रिजमुळे थोडंफार हेल्प होते आपल्या, काही ट्रॅफिकचं कंट्रोल होतं. तर हाच रूट आपल्या ऑफिसला जायचा रोजचा, आणि हाच रूट आपल्या गावाला पण जायचा. तर भरपूर कोण पण वाढलेलं आहे, आणि पहिली गोष्ट तर गरम पण भरपूर होतं आहे. आता इकडे पण होते. आता गावी तर किती काय गरमी आहेत ते माहीत नाही. बघूया, आपण 4-5 दिवसाचा प्लॅन तर केलेला आहे गावी राहायचा. आज पण तुम्हाला काय नीट दाखवायला चांगलं भेटलं तर नक्कीच दाखवेन. पालखी तर आहेच आपल्याकडे, म्हणजे कोकणातलं मेन सण तर शिमगा, त्या गोष्ट आपण दाखवण्याचं आहे. नवीन काय एक्सप्लोर करायला भेटलं तर नक्कीच करेन मी. हा आहे कळवा ब्रिज उतरलोय. आता असं चालू आपण पनवेलच्या मार्गे, पनवेल पारून आपण गोवा, जुना गोवा, मुंबई हायवे जाणार आहे. तर रोडचं कंडिशन पण खूप चांगली केलेली आहे आता, ती पण दाखवेल तुम्हाला मी. चला मग. नमस्कार मित्रांनो, आपण जस्ट पनवेलला पोहोचलेलो आहे आणि असं ट्रॅफिक नव्हती. 50 मिनटात आपण पनवेल क्रॉस केलेलं आहे. तर वाजले आहेत परफेक्ट 10:25. तर असं वाटतं की भरपूर दिवसानंतर आपण कोकणातमध्ये राहायला चाललो आहे, गावी राहायला चाललो आहे. आपण जास्त गणपतीला लास्ट टाइम असं राहिलो होतो. त्या फोन पण खूप हलतं आहे, कारण की गाडीचे खड्डे बिड्डे असे आहेतच. ब्रिजवरती आपण गणपती मस्तपैकी आता झोपलेले जातात थोड्या वेळाने. आणि माझी वाईफ नुपूर, मम्मी मागे बसलेली आहे. थोड्या वेळात आपण थांबूया, म्हणजे आपण 100 किलोमीटर चालवले की आपण सीएनजी वगैरे थांबायचं, तेव्हा तर आपण भेटूच नक्की. आणि गोवा मुंबई हायवेचा बोलायला गेलं तर मागच्या वेळेस गेलो होतो आपण, तर रस्ता खूप मस्त होता. यावेळी पण तशी गोष्ट वाटते की चांगला असेलच, कारण की ती गोष्ट खूप हाईपमध्ये आहे सध्या, की गोवा मुंबई हायवेचं काम कधी पूर्ण होईल. तर मला तर वाटतं की 90% काम झालंच आहे, 10% बाकी आहे. ते तर होऊन जाईल थोडं महिन्यातच, थोड्या वर्षातच. बघूया आता कधी होते ते. चला मग थोड्यात भेटूयाच. आता आपण कर्नाळा घाटाची ते पोचलेलो आहे. आणि ते हा रोड बांधले ना, ती माकडांसाठी स्पेशली हा ब्रिज बांधलेला आहे, की माकडं पास होण्यासाठी हा पुरा कर्नाळा घाट. स्पीड ब्रेकर पण भरपूर टाकले इथे, कारण की स्लोप आहे थोडं, तर गाडी स्लो असावी म्हणून. नमस्कार मित्रांनो, इंदापूरला पोहोचलेलो आहे. तर इंदापूरला ट्रॅफिक मजबूत ट्रॅफिक आहे. इंदापूर आणि माणगाव, महाड नाही, इंदापूर आणि माणगावला ट्रॅफिक मजबूत आहे. एका जागेवरच 15 मिनटं मागासपासून उभा होतो. हळूहळू बोलतो की एकदम 5-10च्या स्पीडली पुढे चाललो आहे. तर बघू संगमेश्वरला आपण किती वाजता पोहोचतो. आत्ता तर पोहोचलो आपण इंदापूरला 12:30 वाजलेत, म्हणजे मजबूत ट्रॅफिक आहे. मग दाखवतो पण ट्रॅफिक आता मी.
लेट्स किती ट्रॅफिक आहे आणि मागे पण भरपूर आहे मागची पण ट्रॅफिक आणि पुढे येते. एका जागेवरतीच मागास पोचू 15 मिनटाआधी उभं होतो. आता किती वाजता संगमेश्वरला पोचू बघूया. जेवायला पण थांबायचं आहे, CNG पण भरायला थांबायचं आहे. बघूया कसं काय ते, थोड्यात भेटतो. नमस्कार मित्रांनो, आता पोचलो आहे आपण मानगावची ही ट्रॅफिक. मग इंदापूरला ट्रॅफिक होतं, आता मानगावला ट्रॅफिक आहे आणि अजून 160 किलोमीटर बाकी आहे. 4:30 वाजताचं टायमिंग दाखवतोय नॉनस्टॉप गेलो तर. पुढून तरी गाडी येत आहेत पण जागेवरून हलत नाही आहेत. पहिली गोष्ट मी विसरूनच जातो की मी ब्लॉगिंग करायला स्टार्ट केली आहे. मध्ये विसरायला होते की आपले व्हिडिओज काढायचे चालू करायचं ही गोष्ट, तर ती गोष्ट राहून जाते. त्यामुळे पटपट गाडी चालवते मॅप लावल्या फोनमध्ये, तर विसरलं होते. आता पण विसरलेलं होतं. मानगावला आपण आलो, गेल्या वेळी मी आलो होतो तेव्हा मी काढली नव्हती व्हिडिओ, तर त्यावेळी काढायची होती पूर्णपणे. त्यावेळी विसरलो. आता थोडंफार परत म्हणून काढला बोललो की दाखवूया. तर मानगावची ट्रॅफिक पण चालू झाली आहे. ट्रॅफिक आहेच, चालू नाही आहे, ट्रॅफिक आहेच. इंदापूरपासून ते मानगावपर्यंत कम्प्लिटली ट्रॅफिक आहे. 1 वाजून आत्ता 10 मिनटं झालेत. 4:30चं टायमिंग दाखवतोय संगमेश्वर. त्याच्या आधी जेवायला थांबायचं आहे. ऊन पण भरपूर आहे. चला थोडा पुढे जाऊया, जेवायला बसलो की तुम्हाला भेटतो मी. चला. नमस्कार मित्रांनो, आपण थांबलो आहे जेवणासाठी. महाडला थांबलो आहे. मस्त मालवण शेतकरी जेवणाची इथे नुपूर आणि मम्मी आतमध्ये गेलेले आहेत. ही आपली गाडी लावलेली आहे पार्किंगमध्ये. तुला कसं वाटलं आपली ट्रॅव्हलिंग कोकण, कसं वाटतं तुला? म्हणजे तुम्हाला सांगतो मी की नुपूर आहे सोलापूरची आणि खूप लाजवळ आहे, खूप लाजते कॅमेऱ्यामध्ये येण्यासाठी. तर कसं वाटलं तुला नुपूर कोकणामध्ये दुसऱ्यांदा येऊन? म्हणजे पहिल्यांदाच आम्ही लग्नानंतर आलो होतो, तो ब्लॉग काढला नाही, तर आता दुसऱ्यांदा कोकणात चालली आहे ती. आणि पहिल्यांदा गेलो तर मी 2च तास थांबलो होतो. आता 2च तास थांबलो होतो. तर आता आपण 3-4 दिवस तरी कदाचित असतोच नक्की. तर तुम्हाला पण मस्त व्हिडिओ दाखवेन. पण मी आणि नुपूरला पण मेन गोष्ट कोकण आणि आपलं गाव म्हणजे सिंगापूर खूप फिरवायचं आहे, तर ते पण दाखवायचं. तिला भूक लागली कारण की 2:30 वाजले, जेवायचा टायमिंग झालेला म्हणून पटकन थांबलो महाडमध्येच. खूप मागे ट्रॅफिक खूपच भेटली होती. तर आता थांबतोय, जेवूया मस्तपैकी. मम्मी पण आतमध्ये गेलेली इथे. हे आम्ही सेकंड टाईम ह्या हॉटेलला थांबतोय. खूप चांगलं जेवण भेटतं, फिश वगैरे इथे. मस्त मालवण. हा गोवा मुंबई हायवे आहे आणि हायवेच्या बाजूलाच, परफेक्ट बाजूलाच हॉटेल आहे ते. मी हॉटेलचं लोकेशन टाकेन मी. तर चला आपण आता जेवण घेऊया. बाय. चला, मम्मी आतमध्ये तर गेलेले आहेत. हॉटेलचा व्ह्यू एकदम मस्त आहे, म्हणजे सगळं गार्डन वगैरे सगळं बाहेर आहे. गर्दीचा मजबूत आहे आणि इथे सगळे पार्किंगसाठी गाड्या आहेत. आणि मम्मी आतमध्ये गेले. आता जाऊया पहिला पटकन. पप्पा बोलवायला आलेत. जेवण आले म्हणजे. आणि हे आपलं जेवण आलेलं आहे. इथे एक थाली आहे चिकन थाली आणि चिकन थाली. मम्मी पप्पा इथे बसलेत दोघं आणि आम्ही दोघं इकडे बसले. चला फटाफट जेवण घेऊया. जेवण झालं ते भेटूया. मला मित्रांनो जेवण झालेलं आहे आपलं. तरी आता निघूया. 140-145 किलोमीटर बाकी आहे. नुपूर पण आली, मम्मी पप्पा पण आलेत. बापरे, गरम झाले गाडी. चला निघूया, थोड्यात भेटूया परत. नमस्कार मित्रांनो, संगमेश्वरला पोहोचलेलो आहे. आपल्याला नेहमीप्रमाणे CNG पंपावर थांबलेलो आहे. थोडीशी लाईन आहे आणि नुपूरनी गाडी स्टँडर घेतलेलं आहे CNG पुरता तरी. ते पण लवकर ती पण शिकणार म्हणजे येते तिला गाडी, पण अजून थोडी काय ग्रोथची गरज आहे. तर लवकर ती पण चालवेलच. 5:30 वाजलेत. परफेक्ट 5:30ला इथे पोहोचलो. तुम्हाला बोललो की 5:30 पोहोचू आम्ही. तर आता 15 ते 20 मिनिटं लागतील आम्हाला CNG भरायला. त्यानंतर घरी जाऊ संगमेश्वरला, संगमेश्वरला पोहोचलो आता. चला मग फटाफट CNG भरूया, नंतर थोड्या भेटूया. नमस्कार मित्रांनो, पोहोचलो आपण जस्ट कसब्याच्या आधी. म्हणजे आता काजरी पुलावरून खाली उतरलो. CNG वगैरे भरून झालं मस्त. 6 वाजलेत. अर्धा CNGला लाईन होती. तर हा आपला आहे गावचा रोड. सिंगलच आहे.
डबल रोडचा नाही. आणि शिमगा आहे तर भरपूर साऱ्या गाड्या पण येतात. तर आपण डायरेक्ट आता पोचलो तर आहे, आता आपण डायरेक्ट घरी जाऊन भेटूया. कारण की समोरच्या गाड्या येत आहेत, त्यांना जायला जागा भेटला पाहिजे. एका हातात फोन पकडला तर गाडी नीट कम्फर्टेबल चालवायला भेटत नाही आहे. चला मग गावी जाऊनच भेटूया.